आवडलेलं आहे याची पॅकेजिंग आणि प्रोडक्टची क्वांटिटी। त्याच्यामुळे जर सेन्सिटिव्ह स्किन असेल, पिंपल असतील तर त्याच्यावर रिॲक्शन होऊ शकतं। त्याच्यामुळे नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर खूप दिवसातनं व्हिडिओ येते आपल्या चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ घेऊन आले, रिव्ह्यू व्हिडिओ आहे आजचा। तर हा रिव्ह्यू व्हिडिओ आहे रागाचा D10 पॅकवर, तुम्ही बघू शकता। तर मी खूप रिव्ह्यूज ऐकलेले आहेत रागा D10 पॅक बद्दल, की जे आपलं टॅन रिमूव्ह करतं, थोडंसं स्मूथ स्किन करतं, किंवा जे आपलं टॅनचं प्रमाण खूप जास्त झालेलं असतं त्याचं प्रमाण कमी करतं। ठीक आहे, तर मी ह्याचे खूप रिव्ह्यूज ऐकलेले आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये खरंच ते तसं वर्क करतं का? तर हे पाहण्यासाठी मी खास तुमच्यासाठी रागाचं D10 पॅक घेऊन आले आणि आज मी ते अप्लाय करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे खराखुरा रिव्ह्यू की तर मी हे काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आता मी अप्लाय करते। चला तर मग बघूयात की खरंच बाबा जे मी रिव्ह्यूज बघितलेत किंवा ऐकलेत ते खरे आहेत का। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे तुम्ही पूर्ण आधी फेस क्लीन करून घ्यायचा। मी पहिल्यांदा फेस वॉश करून घेतला होता, त्याच्यावर लावतीये पातळ अशी लेअर, थोडीशी, खूप पण पातळ नाही लावायची आहे, पण हा मीडियम, की जेणेकरून अख्ख्या चेहऱ्यावर लागली पाहिजे। तर मंडळी, मी अशा प्रकारे हिने सुद्धा लावलेलं आहे, ही माझी बहीण आहे। तर मी हा फेस मास्क हा लावलेला आहे, तुम्ही बघू शकताय खूप जास्त क्वांटिटी आहे, म्हणजे तुम्ही एका टाइमला मिनिमम 3 तरी फेस पूर्ण कव्हर करू शकता एका फेस पॅक मधनं। पण मी जो फेस पॅक घेतलेला त्याच्यामधून मी माझ्या फेसला लावलेला आहे, माझ्या हातांना लावलेला आहे, तरी सुद्धा थोडंसं उरलेलं आहे। मग अशा हिशोबे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला 3 चेहरे तरी कव्हर करू शकता। तर हा जो मास्क आहे तो सुकलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी फेस हा धुवून घेते स्वच्छ पाण्याने। तर चला तर मग बघूयात आपण फेस धुतल्यानंतरचा जो ग्लो। तर मंडळी, फायनली आता मी ह्या प्रोडक्ट बद्दल रिव्ह्यू देणार आहे। तर खूप अपेक्षा होत्या या प्रोडक्ट कडून, की खरंच वाटलं मला की असं थोडंसं D10 रिमूव्ह करेल। हा थोडंसं रिमूव्ह झालेलं आहे, बट खूप प्रमाणात नाही। आणि फर्स्ट थिंग तर खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल आहे या प्रोडक्टचा। जेव्हा मी हे प्रोडक्ट लावलं तेव्हा मला थोडं इचिंग वगैरे असा काही प्रकार जाणवलेला नाहीये, पण ह्याच्या स्मेल मुळे मला असं वाटत होतं की कधी मी हे जे मास्क लावले ते कधी मी पाण्याने वॉश आउट करते, त्याच्यामुळे मला ह्याचा स्मेल अजिबात आवडलेला नाहीये, केमिकल सारखा वास येतो ह्याचा। दुसरी गोष्ट अशी की मी फेस वॉश केल्यानंतर लगेचच माझी स्किन ही खूप जास्त ड्राय पडलेली आहे, स्मूथ असं काहीच मला जाणवत नाहीये। तुम्ही बघू शकता आधीच्या फेसमध्ये जर असा ग्लो दिसतोय, आताच्या फेसमध्ये खूप ड्रायनेस आलेला आहे। ऑब्व्हियसली मी मॉइश्चरायझर नाही अप्लाय केले, पण एक आपल्याला अंदाज येतो ना की फेस वॉश केल्यानंतर ना स्किन खूप ड्राय पडलेली आहे। त्याच्यामुळं इफ यू हॅव ड्राय स्किन प्लीज डोंट अप्लाय करू नका, कारण का अजून जास्त ड्राय करते स्किन। जर का तुम्ही असं पर्सन आहात की तुम्हाला स्मेल आवडत नाही किंवा तुमची खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर प्लीज मी सजेस्ट करेल हे प्रोडक्ट तुम्ही अप्लाय करू नका, कारण का स्मेलने आणि लगेच स्किन ही तुमची ड्राय आउट करते। त्याच्यामुळं जर सेन्सिटिव्ह स्किन असेल, पिंपल असतील तर त्याच्यावर रिॲक्शन होऊ शकतं। त्याच्यामुळं जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर हे प्रोडक्ट वापरू नका। तर हे प्रोडक्ट तुम्ही मे बी नकाच यूज करू, पण तुम्ही खूप आधीपासून यूज करत असाल, जर तुम्हाला त्याचा रिझल्ट खरंच जाणवत असेल तर यूज करा। पण सेन्सिटिव्ह स्किन आणि ड्राय स्किन वाल्यांसाठी हे प्रोडक्ट बनलेलं नाहीये, त्याच्यामुळे यूज करू नका। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।